We'll open our Bibles to 1 Chronicles chapter 16 verse 10. Glory in his holy name, let the heart rejoice that seek God. एक इतिहास 16:10 मध्ये लिहिलंय, तुम्ही त्याच्या पवित्र नावाची वाखाणणी करा, जे परमेश्वराला शोधतात त्यांचे हृदय हर्ष करो. Praise God. हालेलुया. In trouble seek God. त्रासांमध्ये देवाला शोधा. In pain seek God. वेदनेमध्ये देवाला शोधा. When you don't know what to do seek God. जेव्हा समजत नाही काय करायचं तेव्हा देवाला शोधा. When the devil is after you seek God. सैतान तुझ्या मागे हात धरून लागलेला असताना देवाला शोधा. Even now talk to God. आता सुद्धा देवाशी बोला. In your own language talk to God. तुझ्या स्वतःच्या भाषेत बेटा देवाशी बोल ना. God understands every language. देवाला प्रत्येक भाषा कळते. तुझी कुठली भाषा आहे त्या भाषेत देवाशी बोल. Because God has invented every language. कारण देवाने प्रत्येक भाषा आहे ना ती निर्माण करून त्या भाषेचा शोध देवाने लावलाय. Praise God. तर देवाला सगळ्या भाषा समजतात. Do you want to live forever and ever? तुम्हाला कायम आणि कायमचं जगायचं आहे का? Then seek God. मग देवाला शोधा. हात जोडा, म्हणा देव बाप्पा ये. Because God lives for eternity. कारण देव अनंत काळ जगणारा देव आहे. He will take you in his आणि eternity. देव त्याच्या अनंत काळात तुलाही घेईल. Let the whole world give up on अरे you. अख्ख्या जगाने हार मानू दे As तुझ्यावर. long as God is seated on the throne. जोवर देव सिंहासनावर बसलेला आहे. As long as your God is seated on the throne. जोवर तुझा देव सिंहासनावर बसलेला आहे. You don't give up. बस तू हार नको मानू. You don't give up. तू हार नको मानू. नाकाय भारी Every पण नाही. powers of the world जगातलं प्रत्येक सामर्थ्य that are saying tonight जे आज रात्री असं म्हणतंय that prayers will not solve your problems. की नाही आपण आधुनिक जगात जगतोय 21st सेंचुरी. तुम्ही लोक काय प्रार्थना बीतनाचं असं सगळं Let it बोलताय. go in the name of Jesus. ते सगळे विचार येशूंच्या नावात आपल्या डोक्यातनं जाऊ देत. I pray for you tonight. आज रात्री मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. You shall receive good news of joy. तुला आनंदाची चांगली बातमी मिळणार आहे. The devil hates this place सैतानाला ही जागा आवडत नाही. सैतान या जागेचा तिरस्कार करतो. because this place is the house of prayer. कारण ही जागा प्रार्थनेचं घर आहे. The devil hates when you pray to God. आणि तुम्ही देवाला प्रार्थना केली की सैतानाला त्याचा तिरस्कार आहे. A praying person is never afraid प्रार्थना करणारा माणूस कशालाही कोणालाही घाबरत नाही. because कारण his God backs him up. त्याला माहित असतं माझ्या देवाचा मला पाठिंबा आहे. मी नाही घाबरत. A person who seeks God जो देवाला शोधतो will never commit suicide. तो कधी आत्महत्या करणार नाही. A person who sought God ज्या माणसाने देवाला शोधलेलं आहे was never defeated. तो कधी पराजयी झालेला नाही. Never defeated. कधीच नाही. Bible says बायबल म्हणतं in Ruth 2 verse 12, रूथचा 2रा अध्याय 12 वचन, the Lord will repay your work परमेश्वर तुझ्या कामांची तुला परतफेड करेल and you will be rewarded fully आणि तुला त्याचं संपूर्ण प्रतिफळ मिळेल. because you came under the wings of God. कारण तू देवाच्या पंखांखाली राहायला आलाय ना. You came seeking after him. तू देवाला शोधत आलाय ना. Bible says in Psalm 105 verse 3, स्तोत्र संहिता 105 त्यातलं 3रं वचन बायबल म्हणतं, honor God's holy name with hallelujah. देवाच्या पवित्र नामाला हालेलुया म्हणून आदर द्या. You who seek God, जे तुम्ही देवाला शोधता live a हालेलुया happy life. आनंदी जीवन जगा. And he says, shout hallelujah. तो म्हणाला हालेलुया ओरडा. Praise ओरडा. God. हालेलुया हालेलुया. Hallelujah means praise God. हालेलुया म्हणजे देवाची स्तुती हो. ओ हालेलुया. Hallelujah Oh, means hallelujah. praise God. हालेलुया म्हणजे देवाची स्तुती हो. ओ हालेलुया. That is the secret. हे रहस्य आहे. While you leave this place, you will be healed. इथून जाता जाता बरा होशील राजा. While ओ, you will be हालेलुया. leaving this place, you will get a phone call of इथून blessing. जाता जाता एक फोन येईल आशीर्वादाचा. Hallelujah. तेरा काम हो Praise गया. God. तेरी नोकरी पक्की. बस It's हालेलुया. done. It's done. झालं 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 असं होईल. While you are going home, somebody will bring pedas. घरी जाता जाता कोणतरी पेढे देईल. It should happen like that. असं व्हायला पाहिजे. Praise God. आणि होणार. इथे असं होतं. Beloved people, माझ्या प्रियानो, the truth is not for all men, सत्य सगळ्या लोकांसाठी नाही, but for them that seek God. पण जे देवाला शोधतात त्यांच्यासाठी सत्य आहे. The blessing सगळ्यांसाठी is नाही. not for all men. आशीर्वाद सर्व लोकांसाठी नाही, It is for them that seek God. पण जे मनोभावे देवाला शोधतात त्यांच्यासाठी आशीर्वाद आहे. The healing is not for all men. आरोग्य पण सगळ्या लोकांना नाहीये.
But for them that seek God sincerely. पण जे जीवापाड देवाला शोधतात त्यांना आरोग्य आहे. The deliverance also is not for all men. सुटका पण सगळ्यांना मिळत नाही. येतात खूप पण सगळ्यांना नाही मिळत. But them that seek God. पण जे जीवापाड देवाला शोधतात त्यांना सुटका मिळते. You don't need a guru to reach God. तुम्हाला काही गुरुची वगैरे गरज नाही देवापर्यंत पोहोचायला. You need God to reach God. तुम्हाला देवाचीच गरज आहे देवापर्यंत पोहोचायला. देवापर्यंत पोहोचायला मला देवच लागे. That's why God said, म्हणून देव बोललाय, seek me and you shall live. मला शोध तू जगशील. The world that you and I live is beautiful. ज्या जगात तुम्ही आणि मी जगतोय ते जग ऍक्च्युली फार सुंदर आहे. Very beautiful. फार सुंदर जग आहे. If God is with you, जर देव तुझ्या सोबत असेल तर this world becomes beautiful. हे जग सुंदर बनतं. He will give you beyond your understanding. एवढं पुरवेल तुझ्या समजुती पलीकडे देव तुला देईल. But you need to seek God. पण त्यासाठी तुला देवाला शोधावं लागेल. And He will take you to endless measures. आणि देव तुला इतक्या प्रमाणा पलीकडे नेईल ना. For the health of the soul. जीवाच्या आरोग्यासाठी. No age is too early or too late. वय कुठलंही लहान नाही का मोठं नाही. For the health of your soul. जीवाच्या आरोग्यासाठी वय लहान मोठं त्यांनी फरक पडत नाही. Every time is the right time. दर वेळ बरोबर वेळ. Every age is the right age. कुठलंही वय बरोबर वय. मी जवान आहे शोध ना काय हरकत आहे. जवानी शोध. हालेलुया. In fact, the Bible says, remember the Creator in the days of your youth. का कारण की उलट पक्षी बायबल तर म्हणतं हे तरुणा तुझ्या तारुण्यात देवाला शोध. भर जवानीत देवाला आधी शोध. Jesus said, येशू बोलले I am the way. मी मार्ग आहे. I am the truth. मी सत्य आहे. And I am the life. मीच जीवन आहे. No man comes to the Father without me. एकही माणूस माझ्याकडे माझ्याशिवाय देवापर्यंत पोहोचू नाही शकत. So if you want abundant life, तर तुम्हाला जर उदंड जीवन हवं असेल, if you want lasting peace, टिकणारी शांती हवी असेल, then you have to come to Jesus. ऑप्शन नाहीये. नाही तर दिले असते. ऑप्शन एकच आहे, येशूकडे यावं लागेल. If you seek Him, जर तुम्ही त्याला शोधलं you will find Him. तर तुम्हाला येशू सापडतील. And once you find Him, आणि एकदा का तुम्हाला येशू सापडले you will never let Him go. की तुम्ही कधी येशूंना मग सोडणार नाही की देव बाप्पा मी तुला नाही जाऊ देणार. You will become madly in love with Jesus. आणि मग तुम्ही येशूंच्या प्रेमात वेडे बनाल. Because He is like a pearl of great price. कारण येशू ख्रिस्त एक अनमोल असा मोती आहे. Praise God. मोलवान मोती आहे. Christ first in everything you do. जे काही करशील त्यात येशू ख्रिस्त पहिला ठेव. Everything related to your past, present and future. भूतकाळ वर्तमान आणि भविष्य काळाविषयीनं जे असेल ते सगळ्यात पहिला कोण पाहिजे? येशू. God will take care of your present and your future. देव तुझा वर्तमान काळ भविष्य काळ सगळं सांभाळेल. अब तक संभाला ना, धन्य राजा. आगे भी वही संभालेगा, धन्य राजा. It is faith in the Lord Jesus Christ that will make your life. येशू ख्रिस्तावरचा विश्वास तुझं आयुष्य बनवेल राजा. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.